Hello students, we are studying the third chapter of Math 2, triangles. After studying the isosceles triangle theorem and converse of isosceles triangle theorem, let's study the right angle triangle, the theorem related to right angle triangle. तर जो थेरम आपण पाहणार आहोत, जी प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत, जिचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. नाव काय आहे? प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. म्हणजे एक असा ट्रायंगल की ज्या ट्रायंगलचे जे तीन अँगल आहेत, एक अँगल 30 डिग्रीचा, दुसरा अँगल 60 डिग्रीचा आणि तिसरा अँगल 90 डिग्रीचा. असा जर एखादा ट्रायंगल असेल तर ह्या ट्रायंगलच्या बाबतीत काय बाबी आहेत हे जरा आपण समजून घेऊ. काय म्हटलेलं आहे त्या थेरम मध्ये पहा. इफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. म्हणजे जर एखाद्या ट्रायंगलचे अँगल्स, एक अँगल 30 चा, दुसरा 60 चा, तिसरा 90 चा असा जर असेल तर देन side opposite to 30 degree is half of the hypotenuse. तर 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड, हा 30 डिग्रीचा अँगल आहे, त्याच्या समोरासमोरची बाजू BC, that side is half of the hypotenuse. हा जर हायपोटेनियस आहे, राईट अँगलच्या समोरासमोरची बाजू हायपोटेनियस असते, हा, तर ह्या हायपोटेनियसच्या अर्धी लेंथ ही या साइडची असेल, जी साइड 30 च्या समोरासमोरची आहे. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स द हायपोटेनियस. म्हणजे 30 च्या समोरासमोरची बाजू ही अर्धी असते हायपोटेनियसच्या आणि 60 च्या समोरासमोरची बाजू ही √3/2 टाइम्स असते हायपोटेनियसच्या. हे आपल्याला या थेरम मध्ये प्रूव्ह करून दाखवायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? दिलेलं एवढंच आहे की इन ट्रायंगल ABC angle A is equal to 30 degree, angle B is equal to 60 degree. ठीक आहे, दिलेलं आहे. and angle C is equal to 90 degree. एवढं तुम्हाला दिलेलं आहे. प्रूव्ह काय करून दाखवायचं? we have to prove that side opposite to 30 degree, ह्या 30 डिग्रीच्या समोरासमोरची बाजू कोणती आहे? BC. अँगल A जर 30 आहे तर त्याच्या समोरासमोरची बाजू कोणती झाली? BC. अपोजिट साइड कोणती झाली? BC. ठीक आहे. BC is half of the hypotenuse. हायपोटेनियस कोणता आहे? AC. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की BC is half of AC. दुसरं प्रूव्ह आपल्याला करून दाखवायचं आहे की 60 च्या समोरासमोरची बाजू कोणती आहे? AB is √3/2 times the hypotenuse AC. AB is equal to √3/2 AC. हे दुसरं प्रूव्ह करून दाखवायचं आहे. प्रूव्ह करत असताना आधी आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन असं आहे की टेक द पॉइंट D ऑन एक्सटेंडेड रे BC, रे CB. ही रे CB आहे किंवा ही सेगमेंट CB आहे. हिचा आपण जर रे मध्ये कन्वर्शन केलं तर ती अशी दिसेल आपल्याला. ठीक आहे. ह्या रे वरती D पॉइंट असा घ्या म्हणतात, D पॉइंट असा घ्या की जे BC ची लेंथ आहे तीच DB ची असेल. ठीक आहे. आणि त्यानंतर A आणि D हा जोडून घ्या. हे कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. टेक अ पॉइंट D on
रे सीबी म्हटलेलं ना, सी कडून बी कडे रे सीबी वरती डी पॉइंट घ्या सच दॅट असा घ्यायचा आहे की BC इज इक्वल टू BD आणि BC इज इक्वल टू BD इज इक्वल टू हाफ ऑफ DC असं म्हणू शकतो ना आपण. हा, DB इज इक्वल टू BC इज इक्वल टू हाफ ऑफ BC. जेवढी DB ची लेंथ आहे तेवढीच BC ची आहे, तेवढीच BC च्या अर्धी आहे. बरोबर आहे. हे असं आपण कन्स्ट्रक्शन केलं. अँड ड्रॉ सेगमेंट, एकदा D घेतला की नंतर A आणि B जोडून द्या, सेगमेंट AD काढून घ्या. हे एवढं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. याच्या आधारावर आता आपण प्रूफ कसा करू, प्रूफ करून दाखवायचं आहे की 30 च्या समोरासमोरची बाजू BC ही हायपोटेनियस AC च्या अर्धी असते. प्रूफ कसं करायचं? सगळ्यात आधी आपण एक काम करू. इथे दोन ट्रायंगल दिसतात आपल्याला. हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट कसे दाखवायचे, कोणत्या टेस्टने दाखवता येईल तर पहा, AD is congruent to AB because common side. Angle ABD is congruent to angle ABC because measure is 90 degree. ह्या अँगलचं माप जर 90 आहे तर याही अँगलचं माप 90 असेल. बरोबर आहे की? आणि DB is equal to BC because construction. याच्या आधारावर हे दोन ट्रायंगल आपल्याला कोणत्या टेस्टने सांगता येईल? साइड अँगल साइड SAS टेस्टने आपल्याला दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. हायपोटेनियस साइड टेस्ट लागेल का इथे? नाही, कारण इथे हायपोटेनियसचा विचार केलेला नाही. इथे टेस्ट लागेल साइड अँगल साइड म्हणजे SAS टेस्ट ने दोनही ट्रायंगल हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. एकदा की दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की मग हा जर अँगल, ठीक आहे, पहिल्यांदा आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. काय म्हणू आपण? इन ट्रायंगल ABD and ट्रायंगल ABC, दोन्ही ट्रायंगल काय लक्षात येतं? सेगमेंट AB is congruent to segment AB because common side. Then angle ABD is congruent to angle ABC because each is 90 degree. प्रत्येक एंगल का माप 90 है. Segment DB is congruent to segment BC. DB आणि BC सारखे आहेत असं आपण आपल्याला कोण सांगतो? कन्स्ट्रक्शन. आपण कसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे याच्या आधारावर आपल्याला काय म्हणता येतं? therefore we can say that triangle ABD is congruent to triangle ABC by SAS test. SAS test में दोनों ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. दाखवले जातात दोन्ही ट्रायंगल आता कॉन्ग्रुएंट झाले. आता एक मला सांगा, जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत तर त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा काय असते? कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर मला सांगा ट्रायंगल ABD चा अँगल D आणि ABC चा अँगल C हे करस्पॉन्डिंग अँगल होईल. ते काय होईल? कॉन्ग्रुएंट. अँगल D is congruent to angle C because corresponding angle of congruent triangle चे हे corresponding angle आहेत. मग आता अँगल D आणि अँगल C कॉन्ग्रुएंट आहेत. याच्या आधारावर काय म्हणू शकतो आपण? नाव अँगल C आणि अँगल D जर कॉन्ग्रुएंट आहे तर अँगल C चं माप आणि अँगल D चं माप हे काय असेल? सारखं असेल. कारण आपल्याला
अँगल डी सुद्धा काय होईल 60 डिग्रीचा. आपण असं म्हणू शकतो therefore angle C is equal to 60 degree, then angle D is also 60 degree. हे आपण असं लिहिले. तर मला सांगा ज्या ट्रायंगल मध्ये नाव इन ट्रायंगल ADC याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. ठीक आहे. किंवा आपण ही स्टेप नाही लिहू, एवढंच लिहू की अँगल डी आणि अँगल सी आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाले, याला इक्वेशन करून देऊ. ठीक आहे. नाउ इन ट्रायंगल ADC, आता ट्रायंगल ADC चा विचार. ट्रायंगल ADC सर्वात मोठा ट्रायंगल. ठीक आहे. यामध्ये अँगल C चं माप किती आहे? अँगल C इज इक्वल टू किती आहे? 60 डिग्री. बिकॉज गिवन अँगल C इज इक्वल टू, चुकलं आहे आपलं. हा अँगल दिलेला काय होता आपल्याला? अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आपण घाई घाई थोडं चुकवलं होतं की अँगल A इज इक्वल टू 30, अँगल C इज इक्वल टू 60 आणि अँगल B इज इक्वल टू 90. तर आता पहा आपण इथे पोहोचलेलो आहोत की इन ट्रायंगल ADC, या ट्रायंगल ADC मध्ये अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री आहे, बिकॉज गिवन असं आपल्याला दिले आहे. त्यानंतर अँगल C जर 60 डिग्रीचा आहे तर अँगल D सुद्धा कितीचा असेल? C जर 60 चा आहे तर अँगल D सुद्धा 60 चाच असेल, कारण D आणि C हे दोन्ही अँगल कसे कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून आपण काय म्हणू? अँगल D इज इक्वल टू आल्सो 60 डिग्री, बिकॉज फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला तसं सांगतो अँगल C 60 चा आहे तर अँगल D सुद्धा 60 चा. आता मला सांगा ह्या ट्रायंगल ADC मधला हा अँगल C 60 चा आहे, अँगल D 60 चा आहे, तर अँगल DAC, अँगल DAC तिसरा जो अँगल राहिलेला आहे DAC. मी आता अँगल A का नाही म्हटलं, कारण इथे अँगल A म्हटलं म्हणजे अँगल BAC आहे आणि अँगल DAB सुद्धा आहे आणि अँगल DAC सुद्धा आहे. आपल्याला जो पाहिजे DAC तोच आपण घेतला. ठीक आहे. अँगल C 60 चा आहे, अँगल D 60 चा आहे, अँगल DAC अर्थातच कितीचा असेल? 60 चा असेल. ज्या ट्रायंगल मधला एक अँगल 60 चा, दुसरा 60 चा, तर उरलेला अँगल हा सुद्धा 60 चाच असेल, कारण ट्रायंगलच्या तीनही अँगलच्या मापाची बेरीज किती होते? 180 डिग्री. पैकी एक 60 चा, दुसरा 60 चा, तर तिसरा सुद्धा काय असेल? 60 चा. म्हणून आपण कारण इथे रिमेनिंग मग आता मला सांगा ज्या ट्रायंगल ADC मधला तीनही अँगल 60 डिग्रीचा आहे तो ट्रायंगल कोणता झाला? इक्वी अँग्युलर ट्रायंगल झाला. आणि इक्वी अँग्युलर ट्रायंगल लाच आपण इक्विलॅटरल ट्रायंगल सुद्धा म्हणू शकतो. म्हणून आपण म्हणू की therefore ट्रायंगल ADC is an equiangular. Equiangular का मतलब कारण त्याचे सर्व अँगल सारखे आहेत म्हणून. Equiangular or equilateral triangle. Lateral म्हणजे साइड, इक्वी म्हणजे सर्व साइड सारखे आहे. Equilateral side. Equilateral triangle. म्हणून त्या ट्रायंगलला आपण कोणता ट्रायंगल म्हणू? इक्विअँग्युलर किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता जो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याच्या सर्व बाजू कशा असतात? सारख्या असतात. म्हणजे आपण काय म्हणू? AD ट्रायंगल ADC जर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर AD ची जेवढी लेंथ आहे तेवढीच BC ची आहे, तेवढीच AC ची आहे. म्हणून AD is equal to BC is equal to AC असं आपण
इक्वल टू AC. कारण काय तर तो ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. याचं कारण आपण वरतीच लिहिले आहे. यानंतर आपण इक्वेशन नंबर 2 दे. ठीक आहे. आणि आता जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू. नाव आपल्याला कन्स्ट्रक्शन माहिती आहे. कन्स्ट्रक्शन कसं आहे? BC is equal to BD is equal to half of DC. BC is equal to BD is equal to half of DC. ते कन्स्ट्रक्शन आपण जसंच्या तसं ठेवू. BC is equal to half of DC एवढंच ठेवू. BD चं आपल्याला काम नाही आहे म्हणून आपण म्हणू BC is equal to half of DC. कुठून घेतलेलं आहे आपण? फ्रॉम कन्स्ट्रक्शन. आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता मला सांगा BC is equal to half of DC. ठीक आहे. DC म्हणजे काय होते? DC ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची लेंथ आहे? AC. म्हणून आपण DC च्या जागेवर काय लिहिलं? AC. कशावरून लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 2. आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं. AC ची जेवढी लेंथ आहे तेवढी DC ची आहे आणि DC च्या अर्धी BC आहे. म्हणजेच AC च्या अर्धी BC आहे. म्हणजेच हायपोटेनियस च्या अर्धी 30 च्या अपोजिट असणारी साइड आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. BC is equal to half of AC. पहिलं प्रूव्ह करून मिळालं आपल्याला. प्रूव्ह झाला आपलं पहिलं. आता दुसरं कसं प्रूव्ह करायचं? नाव आता फक्त ट्रायंगल ABC चा विचार करू. नाव इन ट्रायंगल ABC अँगल ABC is equal to 90 डिग्री माहिती आहे कारण दिलेला आहे. ज्या ट्रायंगल मधला एक अँगल 90 चा आहे तर तो ट्रायंगल कोणता झाला? राईट अँगल ट्रायंगल. तिथे आपल्याला काय अप्लाय करता येईल? पायथागोरस थेरम. बस तो अप्लाय करू. पायथागोरस थेरम कसं अप्लाय होईल? AC square is equal to AB square plus BC square. काय अप्लाय केलं आपण? पायथागोरस थेरम. ठीक आहे. मग AC square is equal to AB square plus BC square. आता आपल्याला एक काम करता येईल. AC स्क्वेअर जसंच्या तसंच ठेवू. is equal to AB स्क्वेअर सुद्धा जसंच्या तसंच ठेवू प्लस BC स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू किती आहे? हाफ ऑफ AC. मग BC च्या जागी आपण लिहू हाफ ऑफ AC. BC चा स्क्वेअर आहे म्हणून हाफ ऑफ AC चा सुद्धा स्क्वेअर होईल. ही व्हॅल्यू आपण कशावरून लिहू? याला इक्वेशन नंबर 3 देऊ. कशावरून टाकली आपण लिहू? फ्रॉम 3. आता पहा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस हाफ चा स्क्वेअर काय होईल? 1/4. म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. AC चा स्क्वेअर AC स्क्वेअर असं होईल ना. आता AC स्क्वेअर आहे 1/4 AC स्क्वेअर आहे. आपण एका बाजूला AC स्क्वेअर लाईक फ्रॅक्शन किंवा लाईक टर्म्स असल्यामुळे ते एका बाजूला AC स्क्वेअर मायनस 1/4 AC स्क्वेअर इज इक्वल टू काय? AB स्क्वेअर. आता यामधून कॉमन काय निघेल? AC स्क्वेअर मायनस 1/4 AC स्क्वेअर. AC स्क्वेअर म्हणजे काय झाले? 1 AC स्क्वेअर. ठीक आहे. मग अनकॉमन काय निघतं? 1 मायनस 1/4 AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. आलं की लक्षात? हां. आता याचं सबट्रॅक्शन आपल्याला करता येईल. 1 into 4 4 हां मायनस 1/4. ठीक आहे. 1 into 4 4 1 into 1 डिनोमिनेटर 1 आहे. 1 into 1 1 म्हणजे 4 minus 1/1 into 4 4.
हे सबट्रॅक्शन आपल्याला करता येतं. AC square is equal to AB square. 4 minus 1, 3 upon 4 AC square is equal to AB square. ह्या स्टेपचा आपण स्क्वेअर रूट करू. स्क्वेअर रूट कसं होईल? 3 चा स्क्वेअर रूट √3, 4 चा स्क्वेअर रूट 2, AC स्क्वेअर चा स्क्वेअर रूट AC आणि AB स्क्वेअर चा स्क्वेअर रूट AB. काय मिळेल आपल्याला? AB is equal to √3/2 AC. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. काय केलं आपण या स्टेप मध्ये? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ह्या पद्धतीने आपल्याला दुसरा भाग सुद्धा प्रूव्ह करता येतो. हा थेरम आहे आपला 30, 60, 90 ट्रायंगल थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90